पेटे गदा देवा परमानंदा तूच फेरी देवा परमानंदा तूच फेरी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत की यांचा जो कार्यक्रम होता तो कशाबद्दल आहे हे त्यांनी मला कळवलेलं नव्हतं. फक्त सांगितलं की आमच्या इथे बीड अवसर आहे आणि ताई तुम्ही या. इथं आल्यानंतर मला समजलं की जो चक्रवर्ती युवा ग्रुप आहे त्याचा सातवा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत आणि त्या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्याला जे अध्यक्ष जे आहे जे स्टेजवरती जे अध्यक्ष आहेत ते बाबाजी, त्या बाबांच्या श्रीचरणी दंडवत प्रणाम आणि वाडे येथील आश्रमाचे संचालक श्री बाबाजी यांना पण दंडवत प्रणाम. आणि इथे जमलेला हे बघा मी नवीन आहे, मला माहित नाही इकडचे साधू लोकांचे नाव माहित नाही आणि माझ्या समोर ज्या बसल्या आहेत माझ्या गुरु तिथल्या ठिकाणी असलेल्या सर्व आहेत त्यांना पण दंडवत प्रणाम. बघा जो तुमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप काय करतो, सेवा करतो आणि परमेश्वराने सुद्धा काय सांगितलं की सेवा करा. सेवा करा म्हटल्यानंतर आपण कित्येक वेळा विचार करतो की सेवा करून काय मिळतं, बरोबर. आणि ह्या ग्रुपने जी संघटना तयार केली आहे ती कशासाठी, सेवा दर्शनासाठी. आणि माझ्या स्वामींनी माझ्या साधनदात्यांनी सुद्धा भक्तिजनांकडून सेवा करून घेतली. कशासाठी की आपल्या कर्माचा नाश झाला पाहिजे. आणि या युवा ग्रुपचा जो उद्देश आहे तो काय आहे की सेवा दर्श तपस्विना. देवाने काय सांगितलं की सेवा दर्श तपस्विना. आपल्याला सेवा कशासाठी करायची आहे की आपण जे कर्म जोडलेले आहेत त्या कर्माचं क्षालन व्हावं. त्या क्षालनासाठी देवाने आपल्याला सेवा दर्श करायला सांगितले. आणि या ग्रुपचा जो हेतू आहे तो काय आहे की जसा आम्ही करतो तसं सर्व जीवांना भेटावं, सर्व जीवांनी ते करावं. आणि स्वामींच्या सन्निधानी सुद्धा भक्तिजन होते. भक्तिजन असताना ते भक्तिजन काय करत होते की स्वामी त्यांच्याकडून सेवा दर्श करून घेत होते. आणि त्या भक्तिजनांना स्वामींनी बघा दोन भक्त असे निवडले होते, एक आचार्य आणि एक माईम भट्ट. आचार्य कसे होते, पूर्वी जेव्हा ते तिकडे होते तेव्हा त्यांचा जर इतिहास पाहिला तर तो खूप वेगळा आहे, बरोबर. आणि माईम भट्टांचा जर पाहिला तर त्यांचा सुद्धा खूप वेगळा आहे. ते कसे होते, अहंकारी होते आणि खूप वरती होते. ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही असे माईम भट्ट स्वतःला समजत होते. जेव्हा ते स्वामींच्या सन्निधानी आले तेव्हा स्वामींनी त्यांच्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो घालवला.